डॉक्टर झटका, दादासाहेब खूप भूक लागली आहे हो, काही खाण्यापिण्याची सोय करा प्लीज. ठीक आहे माझ्या मित्रा, थोडं खाऊन पिऊन घे ना. अरे चहावाल्या, यांना दे रे काय पाहिजे ते. हा ओ चहावाले भाऊ, जरा 2 तंदुरी चहा द्या, पाणी कम, एकदम कडक, साखर मिसळून, मलाई पसरून, 10 प्लेट समोसे, 4 प्लेट जिलेबी, अर्धा किलो बर्फी, अर्धा किलो रसमलाई, 1 किलो लाडू, अर्धा किलो चमचम, 4 वाटी गुलाबजाम. अरे 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 बस 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 कर, मला हार्ट अटॅक देणार आहेस का? अच्छा दादासाहेब, बस करतो. ऐक, नंतर 2 लस्सी पण दे. अरे एक तर ह्या उन्हाळ्याने वैताग आणलाय आणि दुसरा तू आलायस त्रास द्यायला. शपथ माझ्या पेशंटची, या उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी मी काहीही करू शकतो. उकाड्यापासून सुटका करून घेण्याचा मला 20 वर्षांचा अनुभव आहे. एखाद्या आईस फॅक्टरी मध्ये नोकरी करूया ना, गारेगार तर वाटेलच, शिवाय पैसेही मिळतील. अरे मग चला तर जाऊया. चला चला. अरे माझे पैसे तर द्या. घसीटारामच्या सांगण्यावरून मी तुम्हा चौघांना नोकरी देतोय. मी काही कामासाठी बाहेर चाललोय. संध्याकाळपर्यंत सगळा बर्फ विकून टाका. सरजी, संध्याकाळपर्यंत पूर्ण फॅक्टरीज विकून टाकू. काय? हा तर गंमत करतोय. अच्छा ठीक आहे, फॅक्टरीची काळजी घ्या. हो. अरे निघून गेले ठाणेदार, आता भीती कसली. मस्त घोरत पडूया यार, आता भीती कसली. नाचा. मी फाईल तर विसरूनच गेलो होतो. बरं झालं रस्त्यातच आठवलं. हे काय, हा भयंकर आवाज कसला? आणि हे मोटू पतलू कुठे गेले? मोसे, हे काय, मोसे, घोरडा आहे का? समोसे, शपथ माझ्या पेशंटची. अरे बाबा, अरे बाबा. बेकार नालायक आळशी नोकर, उठा उठा. मी सांगतोय उठा. काय झालं दादा साहेब, बर्फ संपला का? या माझ्याकडे, झोपा. अरे उठ म्हटलं ना. अरे झोपेची वाट, झोपा ना. ही बर्फाची फॅक्टरी आहे की घोराची संगीत सभा? घसीटाराम, जागा हो. काय उडी बाबा. हो सरजी, सरजी तुम्ही कधी आलात? जेव्हा तुम्ही सगळ्या आरामाची बासरी वाजवत होतात. सॉरी सॉरी सॉरी. आम्हाला माफ उठा, उभे राहून बोला. ह्या वेळेस माफ करतोय. परत कोणाला बर्फावर झोपलेलं बघितलं तर सगळ्यांना काढून टाकेन, समजलं? आता झोपणं कॅन्सल. मी आणि पतलू फॅक्टरीची साफसफाई करतो आणि तुम्ही दोघं बर्फ विका. मला बर्फ विकण्याचा 20 वर्षांचा अनुभव आहे. हे लांब लांब बॉक्स कसले आहेत रे? आता बघतो. अरे यांच्यात बर्फ बनवतात. हे बॉक्स त्या रस्त्याने बेल्ट बरोबर आत जातात आणि पुन्हा बर्फ झाल्यावर त्या दुसऱ्या रस्त्याने बाहेर येतात. चल यात पडून जरा आपण आराम करूया. बघ पाणी किती थंड आहे. बर्फ तर मालक यायच्या नंतर बनेल, तोपर्यंत का नाही आपण थोडीशी मजा लुटूया. गुड आयडिया. अरे बर्फ घ्या रे, बर्फ घ्या. थंड थंड बर्फ घ्या. अहो बर्फ विकताय की फळे भाजी? सरका, मला बर्फ विकायचा 20 वर्षांचा अनुभव आहे.
तुम्हा लोकांच्या भानगडीत फाईल पुन्हा न्यायला विसरलो. कुणास ठाऊक आज माझं काम होईल की नाही. तुम्हीच बघा साहेब, आम्ही तर बरोबर काम करत आहोत. गुड गुड. पण ते मोटू पतलू कुठे आहेत? अहो ते तर आज साफसफाई करायला गेले होते पण अजून आले नाहीत. ते नक्कीच झोपून राहिले असतील. आज त्यांची खैर नाही. अरे मोटू माझ्या मित्र, माझ्या भावा, अरे कुठे आहेस रे? अरे हे काय करून ठेवलं तुम्ही दोघांनी? त्यांना बर्फात गोठवलं? नाही नाही. अरे मोटू माझ्या मित्र, माझ्या भावा, हे काय झालं रे? आता मी माझं एक्सपेरिमेंट कुणावर करू रे भावा? कोणी बाबा, पतलू, माझ्या मित्रा, हे सगळं कसं झालं रे? माझी फॅक्टरी तर बंद होऊन जाईल. काय हो, भूत कधी घोरतात का? सरजी, एक संधी द्या हो, फक्त एक संधी. पुन्हा अशी चूक नाही होणार. अखेरची संधी, अगदी अखेरची संधी. अरे जोपर्यंत लोकांना बर्फ दिसणार नाही तोपर्यंत ते घेतील कसे? अरे मोटू, अरे मोटू, तो बर्फ थांबव. डॉक्टर झटका तो थांबवा. सीटा त्याला थांबव. अरे कोणीतरी त्याला थांबवा. मोटू थांबव, थांबव त्याला. अरे कसा थांबवू? याला कुठे ब्रेक आहेत? वाचवा वाचवा. साईड व्हा, साईड व्हा. गाडीला स्टेरिंग ब्रेक काही नाहीये, फक्त ऍक्सिलेटर आहे. चिंगम सर, मोटू माझी बर्फाची लादी घेऊन पळाला. लवकर या. काय बोललास तू? सरपाची गाडी चोरून घेऊन गेला? असं नाही होऊ शकत. सरपाची गादी नाही सर, मोटू बर्फाची लादी घेऊन पळाला. ओके ओके, ये मोटूला चालय तरी काय रे? सर्प का चोरतोय? सर्प नाही सर, बर्फ बर्फ बर्फ. वाचवा वाचवा. मोटू वाचवा. एक मिनिट, चिंगम तुला सर, काय त्याची शपथच? थांब रे. चिंगम सर थांबवा. याला ब्रेक नाहीये, थांबवू नाही शकत. ब्रेक नाहीये म्हणजे असं बोलतोय जणू की सगळं काही आहे. स्टेअरिंग कुठे आहे, क्लच कुठे आहे, काहीच तर नाहीये. ओके, तू माझा हात पकडून मोबाईल वर चढ. ये की रे, चल लवकर. थांबवा, थांबवा की रे. आई अम्मा. अय्यो अम्मा, हे काय चाललंय? उतरवा, उतरवा. थांब, नाहीतर गोळी घालेन. चिंगम सर, तुम्ही ह्या चोराला पकडलं. आता ह्याला सोडू नका, तुरुंगात टाका.
याने काय चोरलंय ते तरी सांग की रे. ह्याने माझी बर्फाची लादी चोरली आहे. ही बघा, ही लादी. विना पुरावा जेलमध्ये पाठवणं इम्पॉसिबल. आम्हाला माफ करा सर, चूक झाली. पण आम्ही खरंच चोरी नव्हतो करत हो. खरं सांगतो आहोत आम्ही सर. ठीक आहे, एका अटीवर माफ करेन. माझ्या दुसऱ्या फॅक्टरीत 1 महिना काम करावं लागेल. 1 महिना दुसऱ्या बर्फाच्या फॅक्टरीमध्ये काम करायची शिक्षा. ही सजा आहे की मजा? सर, आम्हाला मंजूर आहे. या उकाड्यात बेकरीत काम करावं लागलं असं तर माझ्या 20 वर्षांच्या अनुभवात कधीच झाले नाही. अरे वाह, बघ किती छान जत्रा भरली आहे. वाईल्ड लाईफ फोटो कॉम्पिटिशन म्हणजे काय रे? अरे याचा अर्थ आहे जंगली जीवजंतूची फोटोग्राफी स्पर्धा. अरे ही कॉम्पिटिशन किती कठीण आहे. आधी जीवजंतू पकडा, मग त्यांना फोटोग्राफीचं ट्रेनिंग द्या आणि मग त्यांच्याकडून फोटो काढून घ्या. अरे मोटू, ह्याचा अर्थ जीवजंतूंचे छान छान फोटो काढा. ज्याचा फोटो सगळ्यात चांगला असेल त्याला 10,000 बक्षीस दिलं जाईल. अरे मित्रांनो, मोटू पतलू, ही पोस्टर्स तर जागोजागी लागली आहेत. तुम्ही दोघेही यात भाग घेताय काय? अरे आम्ही कशाला कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ? अरे ही काय कॉम्पिटिशन आहे का? हो ना, मी अजूनही भाग घेत नाहीये. माझ्या 20 वर्षांच्या अनुभवात असं कधीही झालं नाही. आता या फुरफुरी नगरात जंगली जनावर आणि पक्षी दिसणार कुठे? काय डॉक्टर झटका? हा, अरे ही काय कॉम्पिटिशन आहे काय? अरे चल घसिटा, माझे पेशंट्स माझी वाट बघत असतील. कॅमेरा इथेच तर होता. तू कधी इथे कॅमेरा ठेवलास? हेच काही 7-8 वर्ष झाली असतील रे. बस झालं. ते कॅमेरा शोधतोयस की मला वर पाठवायची योजना तयार करतोयस? मिळाला. मला माहित होतं हे दोघे दबाडगिरी करतायत. चला आपण तिथे जाऊ. अरे घसिटा, चल मोटू पतलूचा पाठलाग करूया. बघूया हे कसा फोटो काढतात ते. आपण त्यांच्याहून चांगला फोटो काढूया. चला, पाठलाग करण्याचा मला 20 वर्षांचा अनुभव आहे. ती बघ किती सुंदर चिमणी आहे. चल हिचा फोटो काढूया. हा जुना कॅमेरा आहे ना, यात झूम नाहीये रे. चल झाडावर चढून त्या चिमणीच्या जवळ जाऊन फोटो काढूया. सांभाळून, फक्त थोडंसं पुढे. चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं काय? इम्पॉसिबल. अजून तर मी फायर पण नाही केलं की रे. अहो चिंगम सर, तुम्ही ठीक तर आहात ना? मी तर ठीक आहे, पण तुमच्यामुळे माझा चोर जॉन पळून गेला. आता तुम्ही दोघे ठीक नाही राहणार. हे घ्या, हे घ्या, हे घ्या. माझ्या 20 वर्षांच्या अनुभवात पहिल्यांदा इतके तारे एवढ्या जवळून बघितले मी.
आहाहा, किती छान पोज देते. चल चल पुढे जाऊन काढू. ये जवळ ये. ये तर बस 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 तिकडे. अरे ही नटखट अरे उडत किती चालली आहे. अरे ती कधीपर्यंत उडेल? कधी ना कधीतरी बसणारच ना. अरे कसिटा त्याच्यावर नीट लक्ष ठेव नाहीतर मोटू पतलू कुठेतरी गायब व्हायचं. अहो, तुम्ही चिंताच करू नका. लक्ष ठेवण्याचा मला 20 वर्षांचा अनुभव आहे. अरे ते बघ चिंगम सर पडले. चिंगम सर उठा. चिंगम सर तुम्हाला लागलं तर नाही ना? तुम्ही दोघे अय्यम्मा परत तुम्ही दोघे. मला तर नाही लागलं पण आता तुम्हा दोघांना लागणार आहे बघा. अरे चिंगम सर आम्ही तर काहीच केलं नाही. ती बघ एवढ्या वरती. हे परमेश्वरा एकदा जर ही जमिनीवर बसली तर हिचं काय बिघडणार आहे हो. ती बघ तिकडे शिडी ठेवली आहे. आता नको उडू प्लीज. आता नको उडू प्लीज. पाठलाग करता करता कंबरनं मोडून गेलंय. अरे तुझा पाठलाग करता करता मी थकलोय. अरे मी काय केलं. तू म्हणाला होतास की या कॉम्पिटिशन मध्ये भाग घे म्हणून. मी नव्हतो म्हणालो, तू म्हणाला होतास. तू म्हणालास. तू म्हणाला होतास. तू म्हणाला. तू म्हणाला होतास. तू म्हणालास. तू म्हणाला होतास. अरे तू म्हणालास. अरे वाचव मोटू. नशीब आपण वाचलो. आता भांडण सोड आणि फोटो काढ. बदलू तू उंच आहेस. थोडा वर हात करून फोटो काढ ना प्लीज. शिडी सरळ कर नाहीतर मी पडेन. मोटू बॅलेन्स बॅलेन्स. नाही थांब ग फक्त एकच फोटो काढायचा आहे. थांब ना. अरे बॅलेन्स ठेव रे. अरे मोटू अरे काय करतोयस. अरे बॅलेन्स तरी ठेव. आज वातावरण खूप थंड आहे. येणार तुफान आपल्यातच ढंग आहे. अरे त्यांना माहित नाही की किती लवकर तुफान येणार आहे. मोटू अरे काय करतोयस. अय्यो मा हे वादळ एवढ्या लवकर कसं आलं रे. हा बघितलं मी तुम्हाला बघितलं. तुम्ही दोघांनी सुपारी घेतली का रे मला मारण्याची. पण मी तुम्हाला दोघांना जिवंत नाही सोडणार. हा उडी मारा. माझ्या 20 वर्षांच्या अनुभवात एवढा वाईट दिवस कधी नाही आला. पळा. ती बघ तिथे आकाशात कशी मजेत उडत आहे. माझ्या हातात असतं तर कॅमेऱ्याच्या जागी तिला बंदुकीने शूट केलं असतं. बंदुकीने शूट केलंस तर 10,000 रुपये नाही मिळणार. लवकर एखादा दुसरा मार्ग शोध. अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. अरे जे काही मी खाल्लं होतं ते हिच्या पाठी लागून जिरून गेलं. आयडिया. ओके चिवताई स्माइल प्लीज स्माइल. अरे मोटू तिला स्माइलचा अर्थ थोडीच कळणार आहे. तू फोटो काढ. फोटो. ओके लाईट कॅमेरा. आता एक ठेवून दे ना. जास्त नाटकी नको करूस. फोटो काढ. फोटो. अरे तिच्या फेसवर लाईट पडत नाहीये रे. आपण त्या बाजूला जाऊया. फोटो काढतोस की देऊ एक ठेवून. आहा. अरे असं करू नको. अरे 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 काय चाललंय. माझ्या भोगे नको फोडूस. अरे असं नका करू. अगं नको नको.
अरे फुगे फोडू अगं, नका. काय? शिवताई, आम्हाला वाचव! अरे वाचवा! घसीटा लवकर चिंगम सरना वाचव, नाहीतर आपल्यालाच पुन्हा पकडतील. अरे वाचवा कोणीतरी! अयो मा, आज काय चाललंय की रे? तुम्ही दोघे एकदा दोनदा परत परत पुन्हा पुन्हा माझ्या मागे लागलात. आता तुम्हाला नाही सोडणार बघा, नाही सोडणार. चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं का? इम्पॉसिबल. अयो मा. आजच्या या कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मोटू आणि पतलूला दिला जात आहे. चांग भला! थँक्यू थँक्यू. हे बरोबर नाहीये, हा अन्याय आहे साहेब. अहो दिवसभर आम्ही मार खाल्ला यांच्यासाठी आणि 10,000 रुपये यांना मिळणार. मुळीच नाही. मी 20 वर्षात जे नाही केलं ते मी आज करणार. Shut up! मी तुम्हा दोघांना नाही सोडणार. अय्यो मा, गोळी तिथे जाते पण नारळ माझ्या डोक्यावर का पडतायत रे? या नारळापासून वाचणं इम्पॉसिबल, एकदम इम्पॉसिबल.